स्वामी समर्थ सर्वांना. हाय हॅलो नमस्कार. मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जावो ही सदिच्छा आहे. चला मग आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला आपला चौथा गुरुवार आणि हा गुरुवार आहे आपला शेवटचा गुरुवार आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बघा आपले 3 गुरुवार संपत आले आणि आजचा चौथा गुरुवार आला. एवढे पटापट हे गुरुवार निघून गेले ना, म्हणजे हा सणावाराच्या पिरियडमध्ये पूजेच्या ह्याच्यामध्ये आपले दिवस कसे निघून जातात ते आपल्याला समजतच नाही बघा. आणि बघेपर्यंत आजचा चौथा गुरुवार उजाडलेला सुद्धा आहे. तर मग आता ह्या टायमिंगपर्यंत माझ्या सर्व काही पूजा आता झालेल्या आहेत. देवाची पूजा झाली, तुळशीची पूजा झाली, गॅसोट्याची पूजा झालेली आहे. आपलं लेपन राहिलेलं आहे ते मी करणार आहे परत नंतर. सर्व पूजा झालेल्या आहेत माझ्या. आणि आम्हाला थोडासा नाश्ता करायचा होता. मी नाश्ता पण त्यांना करून दिलेला आहे. मुली गेलेल्या आहेत शाळेमध्ये. आस्था येते आता, श्रावणी गेलेली आहे. कपडे वगैरे माझे आता धुवायचे राहिलेले आहेत ते मी सर्व काम करून घेणार आहे. आणि पुढचं पण माझे जे जे काही रुटीन असणार आहे ना, स्वयंपाकाचं, महालक्ष्मीच्या पूजेचं, ते सर्व काही मी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि इथं बघा, इथं आई इथं बसलेली आहे. आता उद्या आपली वेळामावशी आहे त्याच्यामुळे खूप सारा असा भाजीपाला घेतलेला आहे. भाजीपाला निवडण्याचं काम इथं आहे. आंघोळ करून आल्याबरोबर अगोदर मी इथे गॅसची पूजा केली. पहिलं काम अगोदर हेच करून घ्यावं असं म्हणले मी. आणि इथं मी गॅसची पूजा करतच मी इथं महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके. पूजा झाल्यानंतर मी इथं मग रांगोळी काढत आहे. आपला हा चौथा गुरुवार आहे आणि बघेपर्यंत आपले हे गुरुवार आता कसे संपले हे समजलेसुद्धा नाही आहे. झाला आता हळूहळू तर आपल्याला नवीन वर्षाची चाहूल पण लागत आहे. आणि त्याच्यानंतर संक्रांत, म्हणजे असे बघा ना, एक झाले की एक झाले की एक आपले महाराष्ट्रीयन सण की पटापट येतात बघा. आणि त्याच्यामध्ये आपले हे दिवसामागून दिवस हे कसे निघून जातात हे आपल्याला समजतच नाही आहे. आणि मग इथं मी तुळशीच्या भोवती थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि तुळशीला पाणी घातलेलं आहे. खूप छान वाटतं हे घरामध्ये सणवार असले केले, पूजा अर्चा असले की घरामध्ये वातावरण हे एकदम प्रसन्न वाटतं. दिवसभर देवीचे मंत्र तंत्र, लक्ष्मीचे स्वयंपाक पाणी ह्याच्यामध्ये ना आपला पूर्ण दिवस हा त्याच्यामध्येच निघून जातो. आणि इथे माझी आता तुळशीची पूजा पण आता पूर्ण झालेली आहे. आणि इथे मी माझी रांगोळी ही पूर्ण झालेली आहे. ती रांगोळी पण मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे, पाहू शकतात तुम्ही. आणि आता इथे पूजा झाली की मग म्हणले मला थोडासा नाश्ता बनवून दे. मी दुपारच्या टायमिंगमध्ये येतो घरी जेवण करण्यासाठी. मग त्यांच्यासाठी मी इथे उपमा बनवलेला आहे. आणि हा नाश्ता झाला की थोड्या वेळाने लगेच मी स्वयंपाकाला लागले. बटाट्याचं इथं कुकर लावून घेतलं. अगोदर बटाटे उकळून घेतले, परत कुकरमध्ये डाळ पण शिजवून घेतली. आणि इकडं मी बटाट्याची भाजी फोडणी टाकली आणि इकडं माझं वरण पण झालेलं आहे. म्हणलं अगोदर आता हा स्वयंपाक पटापट आपण उरकून घ्यावा, म्हणजे आपल्याला पूजेच्या टायमिंगमध्ये असं वाटायला नको आहे की आपला स्वयंपाक राहिला आहे म्हणून असं. आणि गोड काहीतरी करावं म्हणून मी त्यासाठी इथं खवा आहे. हा खव्याचं मी थोडीशी, काही नाही जास्त गाय गोड कोणी खात नाही आमच्या घरामध्ये, मी थोडीशी खव्याची बासुंदी केलेली आहे. खवा होता आणि मग दूध हे उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा खवा एकदम मॅश करून घेतला आणि तो दुधामध्ये सोडला.
आणि इथे आपले आता घट्टसर असे बासुंदी तयार आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे मी घातले नाही कारण कोणालाच आवडत नाही ड्रायफ्रूट्स. त्याला माझा स्वयंपाक तर आता झालेला आहे. सर्व काही स्वयंपाक मी करून घेतला, भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत, ओटा पण चकाचक केलेला आहे. आता फक्त राहिलेली आहे माझी पूजेची मांडणी करायची राहिलेली आहे. आता मी पूजा करून घेते आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला परत भेटते अजून. चला बघा, आता पूजेची मांडणी ही माझी झालेली आहे आणि नैवेद्यसुद्धा मी काढला आणि आता सर्व काही झालं आहे. दिवसभर मी आता ह्याच साडीवर आहे, त्याच्यामुळे मी साडी आता चेंज करणार आहे आणि साडी चेंज करून मी पोथी वगैरे वाचून मग आरती करणार आहे. आणि इकडं आता मग आईची आता इकडे भजीची तयारी चालू आहे. भजी करत आहे आई, पाहू शकता तुम्ही. तुमची अशीच तयारी चालू असेल ना भजी करण्याची. आणि भजीचे सामान हे खूप असतात आणि खूप सारे आयटम करावे लागतात. त्याच्यामुळं का ज्यांच्या घरी कोणाच्या घरी शेत वगैरे आहे ते त्याच्या घरी तर आदल्या दिवशी जागरण करून वगैरे सर्व काही स्वयंपाक घरी बनवतात आणि मग शेतामध्ये जाऊन करतात. त्याच्यामुळं खूप सारी तयारी असते. मग तुमची तयारी अशीच चालू असेल ना आज. मग चला मग आता मी चेंज करून येते आणि पोथी वाचते. मग माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. तर आता मी तयार झालेली आहे बघा. मी ग्रीन कलरची साडी घातलेली आहे. म्हणलं आता महालक्ष्मीचा आपला शेवटचा गुरुवार आहे, तर मग ग्रीन कलर तर आपला पहिलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे मी ही ग्रीन कलरची साडी घातलेली आहे. आणि पुण्याहून मोठे ताईनं मला आणलेलं होतं, जे की ह्याच्यामध्ये पूर्ण कमळच आहे. चला म्हटलं आता आज लक्ष्मीच्या ह्या गुरुवारला आपण हे कमळाच्या गळ्यातलं घालूया. कसं आहे पहा बरं तुम्ही. हे सध्या आता खूप आलेले आहेत बघा असे गळ्यातले. आणि ह्याच्यावर कानातले सुद्धा आहेत बघा, खूप सुंदर असे कानातले आहेत ह्याच्यावर, कमळाचेच कानातले आहेत. तर आता मी हेच घालणार आहे बघा. बघा बरं कसं दिसतंय गळ्यातलं. नाही मी. आणि ह्या बांगड्या ज्या आहेत ना तुळजापूरला घातलेल्या आहेत, 2 बांगड्या पुढच्या. तर मी साडी ही बदललेली आहे. दिवसभर माझ्या अंगावर तीच साडी होती, त्याच्यामुळं त्या साडीवर मला पोथी वाचायला वगैरे नको वाटलं. त्याच्यामुळे मी आता साडी बदलून पोथी वगैरे वाचणार आहे आणि त्यानंतर मग आपली आरती आणि नैवेद्य होणार आहे. आणि सकाळच्या टायमिंगमध्ये माझं हळदीचं लेपन हे राहिलेलं होतं, पण मी म्हणलं आपण सायंकाळच्या टायमालाच लक्ष्मीची पूजा मांडायलो ना, त्यावेळेसच आपण हळदीचं लेपन करावं. आणि मग मी इथे साडी वगैरे चेंज करून मी इथं हळदीचं लेपन केलेलं आहे. माझं हळदीचं लेपन पण यावेळेसचं खूप छान असं झालेलं आहे. तुम्ही नीट व्यवस्थित बघून मला कमेंट करून नक्की सांगा की माझं हळदीचं लेपन हे कसं झालेलं आहे. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा माझा व्हिडिओ हा. आणि माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असतील ना, थोडेसे काहीतरी प्रेरणादायी वाटत असतील आणि खरंच चांगले वाटत असतील तर प्लीज सबस्क्राईब पण करत जा. आणि मग इथे माझं आता हळदीचं लेपन पूर्ण झालेलं आहे. आणि मला थोड्या अशा सजावटीचं घरामध्ये करायला, सणावाराला हे खूप आवडतं. माझ्याकडे एक आर्टिफिशियल कलश होता, त्या कलशलाच मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे पाना फुलांनी सजवून. त्या कलशच्या भोवतीच मी एक दिवा लावून घेतला आणि त्याची पण व्यवस्थित अशी पूजा केली. मला शेवटचा गुरुवार आहे, काहीतरी थोडंसं वेगळं करावं असं म्हणून मी थोडं इथं आर्टिफिशियल कलशची पूजा केली आहे. आणि इथे मी आता पोथी वाचत आहे. पोथी वाचून झाली की मी इथे आरती पण करून घेतली, महालक्ष्मीची आरती केली मी इथं. आणि इथे महालक्ष्मीची पूजा ही माझी आता पूर्ण झाली आहे. नैवेद्य वगैरे सर्व काही मी इथं दाखवून घेतलेलं आहे. खूप छान प्रसन्न असं मला घरामध्ये एक वातावरण छान असं माझं तयार झालेलं आहे. खूप छान वाटत आहे. तुम्हीही पहा, तुम्ही घरामध्ये असं केले की घरामधले एकदम पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आपल्या, आणि ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरातून बाहेर नष्ट होतात. आणि पूजा झाल्यानंतर मी समोरच आमच्या नवीन लग्न झालेलीच एक ही आहे मुलगी, पाहुण्याचीच आहे आमच्या ही. मग तिला मी इथं बोलवलं हळदी कुंकासाठी. शेवटच्या दिवशी आपण करतो हळदी कुंकू देऊन, एक केळी वगैरे ओटीमध्ये घालून, गहू वगैरे ओटीमध्ये घालून मी तिला बोलवून हे केलं मी तिला. आणि इथं हळदीच्या लेपनची एक मी थोडीशी स्क्रिप्ट घेतलेली आहे. चला मग माझी पूजा आता ही झालेली आहे. पोथी पण वाचून झाली आणि आरती पण झालेली आहे. आणि महालक्ष्मीला इथे मी नैवेद्य पण ठेवलेला आहे. सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. तर गुरुवारी मात्र ना आपल्याला आता करमणार नाही, कारण का की 4 गुरुवार होते तर आपल्या घरामध्ये एवढं प्रसन्नतेचं वातावरण होतं, खूप छान वाटत होतं.
एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये आल्यासारखी वाटत होती आणि खूप घर एकदम असं मंत्रातंत्रानं आणि धूपदीपानं एकदम सुंदर असं एकदम भरून गेलं होतं. खूप छान वाटत होतं. आणि पुढच्या गुरुवारी मात्र आपल्याला थोडीशी मनाला हुरहुर वाटणार आहे. तर मग असो. आणि असाच होता मग आजचा आपला हा ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.